केंद्र सरकारनं श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत दूध खरेदी वाढवण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं आहे. सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या अंतर्गत दररोज 660 लाख किलोवरून 1007 लाख किलोग्रॅम दूध उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. देशभरात दुग्ध सहकारी संस्थांच्या व्याप्तीला लक्षणीयरित्या चालना देणं, रोजगार निर्मिती करणं आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. पुढील 5 वर्षात दुग्ध सहकारी संस्थांकडून सध्याच्या पातळीपेक्षा 50% दूध खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मोहोळ म्हणाले. 2028-29च्या अखेरीस दुग्ध सहकारी संस्थांकडून दररोज 1007 लाख किलो दूध खरेदी करण्याचा अंदाज आहे, असं त्यांनी सांगितलं. बाजारपेठेतील उपलब्धता मजबूत करण्यासाठी, उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी आणि पोषण मूल्य उपलब्धता सुधारण्यासाठी सरकारनं देशभरात 75,000 नवीन बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेदरम्यान अंतरिम व्यापार करारात